हाय स्टुडंट, हॅलो एव्हरीवन. तर बघा, भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये जे काही लँग्वेजेस आहेत, इंग्लिश, मराठी, तर याचे जे क्वेश्चन पेपर आहेत तर ते आपण पाहिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BCom फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर एप्रिल मेमध्ये झालेला 2023मध्ये झालेला हा टॅली ERP 9.0 तर हा क्वेश्चन पेपर आहे, तर तो आपण आज अभ्यासणार आहोत. तर बघा, याच्यासाठी तुम्हाला टाईम दिलेला असेल एकूण 3 तासाचा वेळ तुम्हाला या क्वेश्चन पेपरसाठी असेल, म्हणजेच मार्क असतील 75. तर बघा, हा जो काही प्रश्न पत्रिका आहे टॅलीची आहे, टॅली ERP 9.0 सेकंड सेमिस्टर BCom फर्स्ट इयरमधील सेकंड सेमिस्टर टॅलीचा हा पेपर आहे. तर बघा, लास्ट वेळेस कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि यावर्षीसुद्धा हेच प्रश्न विचारले जातील. त्यामधील पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता, टॅलीची वैशिष्ट्ये व फायदे स्पष्ट करा. जे विद्यार्थी मराठी मीडियमला आहेत त्यांच्यासाठी हा टॅलीची वैशिष्ट्ये व फायदे स्पष्ट करा तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकतात. आणि जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक्सप्लेन फीचर्स अँड ॲडव्हांटेजेस ऑफ टॅली इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेला आहे. ज्यांना कोणाला इंग्लिशमध्ये सोडवायचा आहे तो इंग्लिशमध्ये सोडवू शकतात आणि जे विद्यार्थी मराठी मीडियम आहेत ते मराठीमध्ये सुद्धा सोडवू शकतात. तर बघा, प्रश्न पहिला जो आहे तुम्हाला सोडवणे हे कंपल्सरीच आहे. याला 20 गुण आहेत. किती? तर पहिल्या प्रश्नासाठी कंपल्सरी तुम्हाला 20 गुण आहेत. तर टॅलीची वैशिष्ट्ये व फायदे स्पष्ट करा. तर चांगल्या पद्धतीने तुम्ही याची उत्तरे लिहा. 20 मार्कासाठी हा प्रश्न आहे, हा बिलकुलही सोडून द्यायचा नाही. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, टॅलीतील कंपनी तयार करण्याच्या पायऱ्या स्पष्ट करा. दुसऱ्या क्वेश्चनसाठी ऑर क्वेश्चन आहे, संगणकीय लेखांकनाचे महत्त्व स्पष्ट करा. तर यासाठी गुण असतील 15. तर पहिल्या प्रश्नासाठी गुण असतील कंपल्सरी 20, दुसऱ्या प्रश्नासाठी गुण असतील 15. तर दुसऱ्या प्रश्नासाठी 2 प्रश्न दिले असतील, त्यामधील तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे आणि त्याच्यासाठी गुण असतील 15. त्यानंतर तिसरा प्रश्न आलेला होता, टॅलीतील नोंदीत बदल करण्याच्या पायऱ्या स्पष्ट करा किंवा तेरीज पत्रक व ताळेबंद या संकल्पना स्पष्ट करा. तर प्रश्न तिसरा, यासाठी गुण असतील 15. यामधील कोणताही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, 3 नोंदीची रोजकीर्द व त्याच्या व्हाउचरसह उदाहरणे द्या किंवा टॅलीतील अहवाल तयार करण्याच्या पायऱ्या स्पष्ट करा. तर हा जो प्रश्न चौथा आहे याच्यासाठी गुण असतील 15. यामधील कोणताही जो तुम्हाला सोपा वाटेल तो क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, टिपा लिहा. तर टिपा लिहा हा क्वेश्चन तुम्हाला 10 मार्कासाठी विचारण्यात येतो. यामध्ये 4 प्रश्न विचारले जातात. कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, म्हणजेच यावर टिपा लिहायच्या आहेत. टिपा लिहा म्हणजे तुम्हाला त्यावर माहिती लिहायची आहे. तर बघा, पहिला जो काही प्रश्न आहे टिपा लिहा, तर तो आहे सहाय्यक पुस्तके. त्यानंतर दुसरा आहे रोजकीर्द, तिसरा आहे टॅली आणि चौथा आहे खतावणी. तर ही टिपा लिहामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. यामधील कोणतेही 2 सोडवायचे आहेत, तुम्हाला गुण भेटतील 10. तर अशा पद्धतीने 2023मध्ये झालेला क्वेश्चन पेपर आला होता. तर 2024मध्ये होणारा जो क्वेश्चन पेपर आहे तर त्यामध्ये सुद्धा यातीलच 2-4 प्रश्न डबल तुम्हाला रिपीट विचारले जातील. तर याही क्वेश्चनचा जरी तुम्ही अभ्यास केला तर खूप इझी तुम्हाला पेपर जाईल. जर यात काही अडचण असेल किंवा समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अकाउंट, स्टॅटिस्टिक तसेच जे तुमचे सेकंड सेमिस्टरचे जे क्वेश्चन पेपर आहे तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ज्यांना कोणाला याचं फोटो पाहिजे असेल त्याने टेलिग्राम चॅनेलची लिंक जॉईन करा, त्यावरती तुम्हाला भेटून जाईल. धन्यवाद.